अगं वनिता, ऐकतेस का? मी आज स्टेशनजवळ आईबाबांना पाहिलं आणि जसं त्यांनी मला पाहिलं तसा मी गाडीला किक मारून निघून आलो. वनिता म्हणाली, काय म्हणालात? तुम्ही आईबाबांना पाहिलं, तेही मुंबईमध्ये? अहो, मला तर असं वाटतं की या जन्मात तरी तुमच्या आईबाबांपासून आपली सुटका होणार नाही. मागच्या वेळेस आपण त्यांचा किती अपमान केला तरी सुद्धा यांना समजत कसे नसेल. पण एक बरं झालं, तुम्ही त्यांना भाव न देता तिथून निघून आलात. फिरू देत त्या दोघांना आता रस्त्यावर. आपल्याला त्यांच्याशी काही देणे घेणे नाही. विकास म्हणाला, पण ते पत्ता शोधून इथंपर्यंत आले तर? वनिता चिडून म्हणाली, अहो तुम्ही पण काय बोलत आहात? ही मुंबई आहे, गाव नाही. इथे पत्ता भेटणं खूप मुश्किल आहे आणि आपण आता दुसरीकडे सुद्धा राहायला आलो आहोत. विकास म्हणाला, अगं वनिता, आपण जरी दुसरीकडे राहायला आलो असलो तरी बाबांजवळ माझ्या ऑफिसचा पत्ता आहेच की. हे ऐकताच वनिता चिडली आणि म्हणाली, अहो पण तुम्ही बाबांना ऑफिसचा पत्ता का दिला? विकास म्हणाला, अगं वनिता, ते माझे आई बाबा आहेत म्हणून दिला. वनिता म्हणाली, काय माहिती आहेत की नाहीत, पण या दोघांनी नुसता वैताग आणून सोडलाय मला. माझे आयुष्य खराब केले आहे तुमच्या आईबाबांनी. मरून सुद्धा जात नाहीत. देव ह्या दोघांना कसा विसरला कोणास ठाऊक. वनिता आणि विकासचे आपापसात बोलणे चालू होते तोपर्यंत दारावरची बेल वाजली. बेल वाजल्यामुळे दोघेही एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले. विकास म्हणाला, कदाचित आई बाबा आले असतील. वनिता म्हणाली, नाही, कामवाली बाई आली असेल, व्हा बाजूला, मी पाहते. असे बोलून वनिताने दरवाजा उघडला तेव्हा दरवाज्यात तिच्या सासूसासऱ्यांना उभे असलेले पाहून ती चकित झाली. तोपर्यंत विकासही पाठीमागून आला आणि म्हणाला, आई बाबा, तुम्ही असे अचानक आलात आणि तेही पुन्हा एकदा? अरे बाळा, तू मला स्टेशनजवळ पाहिले तरी सुद्धा गाडीवरून निघून गेलास. पण मला वाटले की तू आम्हाला पाहिले नसेल. तोपर्यंत विकासची आई मीराताई म्हणाल्या, अरे विकास बाळा, तुमचा पत्ता शोधायला आम्हाला खूप त्रास झाला. अरे केवढे मोठे रस्ते, बिल्डिंग्ज आहेत, पण तरीसुद्धा आम्ही तुझ्या घराचा पत्ता शोधून काढलाच. काहीही झाले तरी आईबापाची आणि मुलाची भेट होतच असते. विकास म्हणाला, आता ही डायलॉगबाजी सोडा. तुम्ही इथे कशासाठी आला आहात ते सांगा. जर तुम्ही इथे राहायला आला असाल तर आत्ताच निघून जा, कारण ह्या घरात तुमच्यासाठी जागा नाही आणि तुमचा खर्च काही आम्हाला होणार नाही. इथे आम्हीच आमचा घर खर्च कसा भागवत आहोत हे आम्हाला ठाऊक आहे. तो पुढे म्हणाला, पण मी म्हणतो, मागच्या वेळेस आम्ही तुमचा जो काही अपमान केला त्याने तुमचे पोट भरले नाही का, म्हणून तोंड घेऊन पुन्हा आलात इथे? अहो तुम्ही गावाकडे राहणारी माणसं इथे शहरात येऊन का राहता? गुपचूप आल्या पावली निघून जा. कुठे ते तुमचे गाव आणि कुठेही मुंबई. वनिता म्हणाली, आई बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं आहे की तुम्हाला इथे ऐशोआरामाचे जीवन जगायला मिळणार नाही. तुम्ही आमच्याकडून कसली हे अपेक्षा करू नका. खरे तर माझ्या मैत्रिणी बरोबरच बोलतात. सासू सासऱ्यांना आपल्या मुलाचा पैसा दिसला की इकडचे जग तिकडे झाले तरी मुलाच्या घरी लाळघोटेपणा करतातच, निर्लज्जपणाने वागतात. वनिता आणि विकास त्या दोघांना एवढे बोलत होते की त्याला काही सीमाच नव्हती. शेवटी श्रीधरराव म्हणाले, तुम्ही दोघेही खूप बोललात आणि आम्हीही खूप ऐकून घेतलं. खबरदार, यापुढे एकही शब्द बोललात तर तोंड बंद ठेवा आणि हे बघा, तुम्ही मागच्या वेळेस आमचा जो काही अपमान केला तो आम्ही जराही विसरलेलो नाही. आम्ही इथे तुमच्याकडे भीक मागायला किंवा तुमच्याजवळ राहण्यासाठी आलो नाही, तर आम्ही इथे यासाठी आलो आहोत कारण आम्ही इथे एक 2 BHKचा फ्लॅट खरेदी केला आहे आणि आजच फ्लॅटची चावी भेटली आहे. त्यामुळे नवीन घरामध्ये एक लहानशी पूजा करावी असे आम्ही ठरवले आहे आणि हेच सांगायला इथे आलो होतो. तुम्ही दोघेही आम्हाला सतत म्हणत होतात ना की तुमची शहरात राहण्याची लायकी नाही, त्यामुळे आता आमची लायकी काय आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. तर मग विकास आणि सुनबाई, उद्या आमच्या घराची गृहप्रवेश पूजा आहे. त्यासाठी तुम्ही दोघांनी यावे असे आम्हाला वाटते. विकास म्हणाला, काय म्हणालात बाबा? तुम्ही 2 BHK फ्लॅट घेतला, तोही विकत? अहो बाबा, तुमच्याकडे एकही पैसा नसतो, तरीसुद्धा तुम्ही अशा मुंबईसारख्या ठिकाणी 2 BHK फ्लॅट घेतला म्हणून बाता मारत आहात. काहीही काय बोलत आहात? अहो इथे मुंबईमध्ये 1 BHK फ्लॅटच्या किमतीसुद्धा 50-60 लाखाच्या पुढे आहेत. उगाच आम्हाला वेड्यात काढू नका. तुम्ही आमच्याजवळ राहण्याच्या तयारीने आला आहात, पण इथे आम्ही तुम्हाला घरात पाऊल देखील ठेवून देणार नाही म्हटल्यावर
काहीही सांगायला लागला आहात? श्रीधरराव म्हणाले, विकास, तसे असेल तर हा घे घराचा पत्ता. इथून थोड्या अंतरावरच आहे आणि तू येऊ शकतोस. तो पत्ता विकासच्या हातावर ठेवून श्रीधरराव आणि मीनाताई तिथून निघून गेले. ते दोघे गेल्यानंतर वनिता विकासला म्हणाली, अहो बाबा, काय बोलत होते? यांनी खरंच इथे फ्लॅट घेतला असेल का? पण मी म्हणते, यांच्याकडे एवढा पैसा कुठून आला? गावाकडचे घर जरी विकले तरी त्यांच्याकडे एवढे पैसे येणार नाहीत. विकास म्हणाला, अगं वनिता, तू पण काय बोलत बसली आहेस? हा जो पत्ता दिला आहे ना बाबांनी, तो सुद्धा दुसरा कोणाचा तरी असेल. तुला विश्वास बसत नसेल तर आपण उद्याच ह्या पत्त्यावर जाऊ आणि मग तू तुझ्या डोळ्यांनीच बघ. दुसऱ्या दिवशी वनिता आणि विकास दोघेही श्रीधररावांनी सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले, फ्लॅटची सजावट खूप छान केली होती. घराबाहेर मीरा आणि श्रीधर निवास अशी पाटी वाचल्यानंतर दोघांच्या पायाखालची जमीन सरकली. वनिता म्हणाली, अहो, ह्या नेम प्लेटवर तर सासूबाई आणि बाबांचे नाव आहे. खरंच हा त्यांचा फ्लॅट असेल का? विकास म्हणाला, अगं हो ना वनिता, मीही तोच विचार करतोय. पण वनिता, ह्या सोसायटीमध्ये फ्लॅट घेण्यासाठी कमीत कमी 1 करोड रुपये पाहिजेत. हा ह्या शहरातला सर्वात पॉश एरिया आहे. मी विचार करतोय, बाबांकडे एवढे पैसे कुठून आले? आणि आपल्याला वाटले की ते आपल्याकडे भीक मागायला आले आहेत. नंतर दोघेही आत गेले. त्या दोघांना आलेले पाहून श्रीधरराव हसत म्हणाले, अरे या या, अगं मीरा, यांना प्रसाद दे. विकास म्हणाला, बाबा, खरंच तुम्ही इथे फ्लॅट घेतला आहे? पण कसा? आपल्या गावाकडचे घर विकून सुद्धा एवढे पैसे येणार नाहीत. श्रीधरराव म्हणाले, अरे, आपल्या गावाकडचे घर विकून हे घर घेतलेले नाही. ते तर पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या माणसांची आठवण आहे. गावाकडची गोष्टच वेगळी असते. आम्ही तर तुमच्या नाकावर टिचून तुम्हा दोघांना दाखवण्यासाठी हे घर घेतले आहे. तुम्ही ज्या दिवशी आम्हाला घरातून हाकलवून दिलं आणि आम्हाला म्हणाला होतात की तुम्हा दोघांची मुंबईमध्ये घर घेऊन राहण्याची लायकी नाही, पण आज बघ, आमच्याकडे एकदम पॉश एरियामध्ये हा फ्लॅट आहे. आणि आम्हाला हे सुद्धा पाहायचं होतं की शहराच्या हवेमध्ये असं काय आहे की माणूस शहरात आल्यावर बदलतो. अरे, गावातलं घर आणि ह्या शहरातल्या घरामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. विकास म्हणाला, ते ठीक आहे बाबा, पण मला एक सांगा की तुमच्याकडे एवढे पैसे कुठून आले? आणि जर तुम्हाला शहरात राहायला आवडत नाही तर मग तुम्ही हा फ्लॅट का घेतला? 1 मिनिट, तो काहीसा विचार करून पुढे म्हणाला, म्हणजे बाबा, तुम्ही 2 BHK ह्यासाठी घेतला आहे का, की आपण सगळे मिळून ह्या फ्लॅटमध्ये राहायला पाहिजे म्हणून? श्रीधरराव आपल्या मुलाकडे तिरकस नजरेने पाहू लागले. तेव्हा विकास म्हणाला, आणि बाबा, एक सांगू, आमच्या त्या घरामध्ये तुम्हा दोघांना ठेवण्यासाठी आम्हाला प्रॉब्लेम होता, कारण आमचे ते घर खूप छोटे होते. आम्हाला नेहमीच तुमची आठवण येते. श्रीधरराव म्हणाले, की माणूस एवढा नीच कसा असू शकतो? आणि ह्याच कारणासाठी आम्ही गावाकडेच आहोत, ते ठीक आहे. अरे, तुम्ही दोघांनी आमचा किती अपमान केला आणि तुम्हाला वाटत आहे का तरीही आम्ही तुम्हाला हा फ्लॅट देऊ? आम्हाला भिकारी म्हणून घराबाहेर काढलं आणि आता सरड्यासारखा रंग बदलत आहेस? अरे बापाला कोणी असे अपमानास्पद बोलते का? हे संस्कार आमच्या गावाकडल्या विकासमध्ये नव्हते. तुम्ही दोघांनी जे आमच्यावर अत्याचार केले आहेत ते मी कधीच विसरणार नाही. तसे तर मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्यासाठी बांधील नाही, पण ठीक आहे. तुझा संशय दूर करण्यासाठी मी सांगतो, आम्ही हे घर फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी घेतलं आहे. पण ह्या घरासाठी आम्ही गावाकडचे घर कधीच विकणार नाही. गावाकडे माझी थोडीशी जमीन होती, त्यापैकी काही जमिनीचा भाग यावर सरकार कोणती तरी फॅक्टरी बांधत आहे. त्यामुळे सरकारने आम्हाला भरपूर पैसा देऊन ती जमीन विकत घेतली आणि त्याच पैशातून आम्ही हा फ्लॅट घेतला आहे. आणि हे सांगण्यासाठीच मागच्या वेळेस आम्ही तुझ्या घरी आलो होतो. पण तुम्ही दोघांनी आम्हाला दिलेली वागणूक पाहून मला पुढे काही सांगण्याची इच्छाच झाली नाही. मला अजूनही आठवतं, काही महिन्यांपूर्वी आम्ही तुझ्या घरी आलो होतो तेव्हा. आई बाबा, तुम्ही किती दिवसांसाठी इथे आला आहात? कारण तुमच्या परतीचे तिकीट आताच काढून ठेवायला हवे, नाहीतर परत भेटत नाही. श्रीधरराव म्हणाले, की विकास बाळा, आता गावाकडे आमचे असे कोणीच नाही. त्यामुळे आम्ही विचार केला आहे की म्हातारपणात तुझ्या जवळच राहावं. घर छोटंसं आहे, पण आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही. श्रीधरराव बोलत होते तोपर्यंत विकास त्यांच्यावर रागावत म्हणाला, की बाबा, तुम्हाला माहिती आहे ना, आमचे हे घर छोटे आहे, तरी पण इथे का गर्दी करत आहात? मी पाहतोय तुम्ही दोघे आल्यापासून इथे तंबू ठोकल्यासाठी राहिला आहात. वाटलं की तुम्ही आता इथे कायमचेच राहायला आला असाल,
म्हणून मुद्दाम विचारतोय की तुमच्या परतीचे तिकीट कधी काढायचे. खरंच वनिता बरोबर बोलते की तुम्हाला गावापेक्षा इकडे जास्त आराम मिळतो, त्यामुळेच तुम्ही इथे यायला सोकला आहात. तो पुढे म्हणाला, बाबा मी तुम्हाला 2 दिवसांचा वेळ देतो. तुम्ही लवकरात लवकर गावी निघून जा. आम्हाला तुमच्यामुळे त्रास होतोय आणि तुम्हा दोघांची अशा स्लॅबच्या घरात राहण्याची लायकी देखील नाही. आपल्या मुलाचे हे बोलणे ऐकून श्रीधररावांना आणि मीराताईंना खूप वाईट वाटत होते. श्रीधरराव अपमान सहन करू शकले नाहीत, पण त्यांना तिकीटही 5 दिवसानंतरचे मिळाले. त्यामुळे त्यांचा मुलगा म्हणाला, हे बघा बाबा, तिकीट उशिरा मिळाल्यामुळे आम्हाला तुम्हाला इथे 5 दिवस ठेवून घ्यावे लागणार आहे. त्यामुळे इथून पुढे कृपा करून आम्हाला त्रास देण्यासाठी मुंबईला येऊ नका. श्रीधरराव आणि मीराताई 5 दिवस मुलाकडे राहायला होते, पण त्यांची सून त्यांचा अपमान करायची. एके दिवशी मीराताई वनिताला म्हणाल्या, वनिता, आज माझी तब्येत खराब आहे, तू स्वयंपाक बनवतेस का? वनिता म्हणाली, हो हो, तुम्ही काम करून दमला असाल. आता तुम्ही इथून जाणार आहेत म्हटल्यावर काम कसं करू वाटेल तुम्हाला? सासूबाई, तुम्ही या आधी घरातली सगळी कामे करत होतात, पण आता मुलगा इथे राहू देणार नाही म्हटल्यावर कामापासून पळ काढत आहात. मीराताई म्हणाल्या, सुनबाई, असं काही नाही, खरंच माझी तब्येत ठीक नाही, असे बोलतच त्या चक्कर येऊन पडल्या. त्यांना पडलेले पाहून वनिता विकासला मोठ्याने आवाज देऊ लागली. श्रीधरराव आणि विकास दोघेही धावत आले. आपल्या बायकोची अशी अवस्था पाहून ते थक्क झाले. ते विकासला म्हणाले, अरे काय बघतोयस, पटकन ॲम्ब्युलन्सला फोन कर. विकास म्हणाला, हे काय बाबा, आई फक्त बेशुद्ध झाली आहे, तिच्या तोंडावर पाणी मारा, ती लगेचच शुद्धीवर येईल. विनाकारण हॉस्पिटलला नेण्याची वेळ का आणत आहात? बाबा तुम्ही बाजूला सरका, असे म्हणून विकास आपल्या आईच्या तोंडावर पाणी मारू लागला. तरी सुद्धा मीराताई कोणतीच हालचाल करत नव्हत्या. त्यामुळे घाबरून श्रीधरराव म्हणाले, अरे बाळा, खरंच ॲम्ब्युलन्सला फोन कर, मला खूप भीती वाटते आहे. विकास म्हणाला, अहो बाबा, तुम्हाला माहिती नाही इथल्या दवाखान्यात किती खर्च येतो. आई तर ठीक होईल, पण मी मात्र कंगाल होईल. असे बोलल्यावर श्रीधरराव विकासकडे एकटक पाहू लागले. नंतर श्रीधररावांनी मीराताईंना उचलून घेतले आणि घराच्या बाहेर निघून गेले. विकास फक्त त्यांना जाताना पाहत होता. वनिता म्हणाली, असे निघाले आहेत जणू काही त्यांची कुठेतरी करोड रुपयाची संपत्ती आहे. आपण पण पाहू की सासूबाईंवर कुठे आणि कसा इलाज करतात ते. संध्याकाळ झाली, पण तरी सुद्धा विकासने आपल्या आईबाबांच्या बाबतीत काही चौकशी केली नाही. रात्र झाल्यानंतर विकास आणि वनिता झोपले. मध्यरात्री अचानक दारावरची बेल वाजली. त्यामुळे विकासला खूप राग आला. त्याने रागात दरवाजा उघडला तर दरवाजात श्रीधरराव उभे होते. ते खूप थकलेले दिसत होते. त्यांना पाहून विकास म्हणाला, सापडली का घराची वाट? आणि आईला स्मशानात सोडून आला आहात का, म्हणून तुम्हाला यायला उशीर झालाय? आपल्या मुलाच्या तोंडून असे शब्द ऐकल्यानंतर श्रीधररावांच्या डोळ्यात पाणी आले. ते म्हणाले, विकास, हे काय बोलत आहेस तू? अरे तुला आईबापाची काही किंमत राहिली नाहीये का? विकास म्हणाला, बाबा, आम्हाला वाटलं की या आठवड्यात तुम्ही इथून निघून जाल, पण आता आईने तर नवीनच नाटक सुरू केले आहे. आता मला समजलं की इथे राहण्यासाठी तुम्ही कुठलीही हद्द पार करू शकता. हे पहा, तुम्हा दोघांचे सामान बॅगमध्ये भरले आहे. पटकन आत जा आणि बॅग घेऊन घराबाहेर निघा. श्रीधरराव म्हणाले, अरे विकास, तुझी आई हॉस्पिटलमध्ये मरणाच्या दारात उभी आहे आणि तू आईच्या तब्येतीची साधी चौकशीही केली नाही आणि आई नाटक करते असे म्हणत आहेस. तुझ्या आईला हार्ट अटॅक आला होता. जर हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी थोडी जरी उशीर केला असता तर आज माझ्या बायकोला मी गमावून बसलो असतो. विकास म्हणाला, जर आई मेली असती तर बरंच झालं असतं. कमीत कमी माझ्या डोक्यावरील एक ओझं तरी कमी झालं असतं. विकासचे बोलणे ऐकून श्रीधररावांनी त्याच्या हातातून बॅग हिसकावून घेतली आणि म्हणाले की विकास, तू आज जे काही वागला आहेस त्यावरून इतर माणसांना कळेल की मुलांना मोठे करताना त्यांनी स्वतःच्या म्हातारपणाची सुद्धा व्यवस्था केली पाहिजे, नाहीतर मुले आपल्याला जिवंत मारतील. मी जातोय, पण ह्या अपमानाचा बदला मी नक्की घेईन. काही दिवस सरकारी हॉस्पिटलमध्ये राहून श्रीधररावांनी आपल्या बायकोवर उपचार केले आणि त्यानंतर ते गावाकडे आले. तिकडे गेल्यानंतर श्रीधरराव एकदम बदलले. त्यांचे फक्त एकच ध्येय होते, ते म्हणजे त्यांच्या मुलाला आणि सुनेला चांगला धडा शिकवायचा. आणि देवाच्या मनात सुद्धा हेच होतं, कारण त्यांची जी पडीक जमीन होती त्या जमिनीत सरकार काहीतरी बनवणार होते आणि त्या बदल्यात त्यांना खूप सारे पैसे मिळणार होते. फक्त पैसे येण्याचे बाकी होते. त्यामुळे ही खुशखबर मुलांना सांगण्यासाठी ते गेले होते की यामध्ये तुझ्यासाठी मी फ्लॅट बुक करणार आहे. फक्त पैसे भरणे बाकी आहे. पण मुलाने
त्यांचा अपमान केला, त्यामुळे त्यांनी आपल्या मुलाला काहीच सांगितले नाही. आणि आज गृहप्रवेशाच्या दिवशी श्रीधरराव म्हणाले, विकास, तू आमच्याशी वाईट वागून स्वतःचे नुकसान करून घेतले आहेस. जर तू आमच्यासोबत चांगला वागला असतास तर नक्कीच हे सगळं तुला भेटलं असतं. हा फ्लॅट तुझा झाला असता. आजही हा फ्लॅट तुझा होऊ शकतो, पण माझी एक अट आहे. विकास म्हणाला, कोणती अट? श्रीधरराव म्हणाले, तू आणि तुझ्या बायकोने आमच्या नवरा बायकोची 6 महिने काळजी घ्यायची, आमची सगळी कामे करायची आणि त्या बदल्यात आम्ही तुम्हाला पगार देणार नाही, तर हा फ्लॅट तुझ्या नावावर करेन आणि मग आम्ही दोघे कायमचे गावाकडे राहायला जाणार आहोत. तसेही आम्हाला गावीच राहायला आवडते. सासऱ्याचे बोलणे ऐकून वनिता पटकन म्हणाली, हो हो बाबा, आम्हाला मान्य आहे. असे बोलून ती विकासला एका कोपऱ्यात घेऊन गेली आणि म्हणाली, अहो, 6च महिने आपल्याला यांची सेवा करायची आहे. त्यानंतर हा प्रशस्त फ्लॅट आपलाच होणार आहे. विकास म्हणाला, बाबा, कशावरून तुम्ही हा फ्लॅट माझ्या नावावर कराल? श्रीधरराव म्हणाले, विकास, मी जे बोलतो ते करतो. मी वचनाचा एकदम पक्का आहे. मी कधीच पलटणार नाही. आपण हे सगळं कायद्याने करू. मग काय? दोघेही तयार होतात. सून आणि मुलगा दोघेही कामाला लागले. वनिता विकासला म्हणाली, अहो, जर तो फ्लॅट आपल्या नावावर झाला तर आपला तो जुना फ्लॅट आपण विकून टाकू. विकासला बायकोचे म्हणणे पटले. बघता बघता 6 महिने पूर्ण झाले. विकासने त्याचा फ्लॅट विकून टाकला आणि तो आपल्या वडिलांना म्हणाला, बाबा, झाले 6 महिने. आता तुमच्या म्हणण्याप्रमाणे पुढची प्रोसेस सुरू करू. श्रीधरराव म्हणाले, हो, मी वकिलांशी बोलतोय. ते कागदपत्र घेऊन येतच असतील. काही वेळाने वकील आले. त्यांच्या हातातील कागदपत्र पाहून तर दोघांना खूप आनंद झाला. जाताना श्रीधरराव विकासला म्हणाले, बाळा, या घराला पेंट कर. विकास म्हणाला, पण बाबा, हे तर नवीन घर आहे. कलर वगैरे करण्याची काही गरज नाही. श्रीधरराव हसले आणि म्हणाले, विकास बाळा, तू आनंदाच्या भरात ते पेपर्स नीट वाचलेले दिसत नाहीत. मी माझे घर तुझ्या नावावर केले आहे, पण माझे तर एकच घर आहे, ते म्हणजे गावाकडचे घर, आणि ते मी तुझ्या नावावर केले आहे. आणि पहिली गोष्ट, आम्ही तर हा फ्लॅटच फक्त 6 महिन्यांसाठी भाड्याने घेतला होता, कारण तुला खूप गर्व होता ना, तो मला मोडायचा होता, कारण गर्वाचे घर नेहमी खाली असते. आता तर तुला गावाकडे राहिल्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. विकास रागाने म्हणाला, बाबा, तुम्ही माझ्यासोबत खूप मोठी चाल खेळली आहे, पण यामध्ये तुम्ही स्वतः बेघर झालात, कारण मी तुम्हाला माझ्यासोबत राहू देणार नाही. श्रीधरराव म्हणाले, ठीक आहे बाळा, आम्हा दोघांनाही तुझ्यासोबत राहण्याची आता इच्छा उरलेली नाही. आणि एक लक्षात ठेव, कोणतेच आईवडील आपल्या मुलांचा बदला घेत नाहीत. आणि तुम्ही तर आमची अजिबात काळजी करू नका. सरकारने आमच्या जमिनीचे पैसे आम्हाला दिले आहेत, त्यामुळे आता आम्ही वृद्धाश्रमामध्ये राहायला जाणार आहोत आणि ते पैसे वृद्धाश्रमाला दान करणार आहोत. आता आम्ही आमचे उर्वरित आयुष्य तिथेच जगणार. आणि आता तुला गावाकडे जावे लागेल, त्यामुळे दोघेही गावाकडची शेतीची कामे करायला शिकून घ्या. वडिलांचे बोलणे ऐकून वनिता आणि विकास एकमेकांकडे पाहू लागले. श्रीधरराव आणि मीराताई तिथून निघून गेले. आज श्रीधररावांनी आपल्या मुलाला हात न लावता अशी अद्दल घडवली होती की त्याला आयुष्यभर लक्षात राहील. दुसऱ्याच दिवशी विकास आपल्या पत्नीसह गावी गेला. पण तिथे गेल्यानंतर त्याला ठाऊक झाले की बाबांनी गावाकडचे घरसुद्धा विकले आहे. आता मात्र विकासची पुरती पंचायत झाली होती, कारण त्याच्याकडे राहायला घरच नव्हते. त्याने त्याचे जुने घर विकले होते. त्याला पैसे मिळाले होते आणि त्या पैशातून त्याने 2 रूमचे घर विकत घेतले. आता तो 2 रूमच्या घरात कसे तरी दिवस काढतोय. आणि राहते घर विकण्याची कल्पना त्याच्या बायकोची होती, त्यामुळे आता रोज त्या दोघांमध्ये भांडणं होतात. थोडक्यात काय, तर आता ते खूप हालाकीचे जीवन जगत होते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.